जय शिवराय मित्रांनो राज्यातील 100% क्षेत्रावरील ई-पीक पाहणी पूर्ण केली जाणार आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यातील पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र, पीक पेरणीचा तपशील, कापणीचा तपशील ही सर्व माहिती केंद्र शासनाला राज्य शासनाकडून देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। याच्यासाठी काही योजना राबवल्या जात आहेत आणि याच्याच अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत राज्यातील 100% क्षेत्रावरील ई-पीक पाहणी करणं सुद्धा राज्य सरकारला बंधनकारक करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर ई-पीक पाहणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, विविध योजनांचा लाभ असेल, या सर्व बाबी या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत। याच्यासाठी 2025 मध्ये खरीप हंगामासाठी 1 ऑगस्ट 2025 पासून ई-पीक पाहणी सुरू करण्यात आलेली होती। याला मोठ्या प्रमाणात मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेलं होतं। परंतु ई-पीक पाहणीचा सर्व्हर डाऊन असणं, ॲप्लिकेशन व्यवस्थित न चालणं, राज्यामधील अतिवृष्टी, पूर परिस्थिती असलेली, वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती असलेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार नाही। या कारणामुळे मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पीक पाहणी झालेली नाही आणि याच पार्श्वभूमीवरती आता 30 सप्टेंबर 2025 रोजी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची मुदत देखील संपलेली आहे। मित्रांनो, याच्यासाठी आता 1 ऑक्टोबर म्हणजे आज 2025 पासून 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्थात या महिनाभरामध्ये सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी केली जाणार आहे। आपण यापूर्वीसुद्धा अपडेट घेतलेलं होतं की सहाय्यक स्तरावरील प्रति प्लॉट सहाय्यकांना ई-पीक पाहणी करण्यासाठी 10 रुपयाचं मानधन निश्चित करण्यात आलं होतं। प्रति प्लॉट 5 रुपयाचं मानधन आता 10 रुपये करण्यात आलेलं आहे आणि याच मानधनाच्या आधारे आता जे काही सहाय्यक असतील या सहाय्यकांच्या माध्यमातून राज्यातील उर्वरित क्षेत्रावरील 100% ई-पीक पाहणी करण्याचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे आणि याच अनुषंगाने काही महत्त्वाच्या अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। याच्या संदर्भातील हे पत्रक आपण पाहू शकता। खरीप हंगाम 2025 साठी सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी करण्याबाबत याच्यामध्ये आपण पाहू शकता शेतकऱ्यांची विविध कारणामुळे ही ई-पीक पाहणी करणं शक्य झालेलं नाही आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी शेतकरी स्तरावर ई-पीक पाहणी करण्याची मुदत संपलेली आहे। राज्यामधील 14 ऑक्टोबर 2024च्या JR नुसार सहाय्यकांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सहाय्यकाच्या भूमिका, जबाबदाऱ्या याच्या संदर्भातील सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। राज्यामध्ये 1 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये राहिलेल्या प्रत्येक गावातील ई-पीक पाहणी न झालेल्या शेतीची ई-पीक पाहणी सहाय्यक स्तरावरून पूर्ण करून घेण्यात यावी। याच्यामध्ये प्रत्यक्ष जे काही शेतकरी ज्या गावामध्ये असतील त्या गावातील शेतकऱ्यांना आपली ई-पीक पाहणी सहाय्यकाच्या मदत करून घेण्यात संदर्भात अवगत करून घ्यावं। शेतकऱ्यांच्या पीक पाहणी कालावधीनंतर बहुतांश वेळा शेतापासून, गावापासून लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी शिल्लक राहिलेली असते। अशा परिस्थितीमुळे प्रत्यक्ष शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे सहाय्यकामार्फत सदरची ई-पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यानंतर सहाय्यकाच्या केलेल्या पीक पाहणीची 100% तपासणी ग्राम महसूल अधिकारी यांनी करणं आवश्यक आहे। ही कारवाई पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणी 7/12 वर प्रसिद्ध होते। राज्य ज्या आपत्कालीन परिस्थितीतून जात आहे त्यासाठी सदर पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे सहाय्यकांची तसेच ग्राम महसूल अधिकारी यांची उर्वरित 1 महिन्याच्या कालावधीमधील भूमिका राज्यामधील 100% ई-पीक पाहणी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व पिकांची पीक पाहणी 100% होईल याची दक्षता घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक तहसील स्तरावरून जे काही सहाय्यक असतील या सहाय्यकाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये उर्वरित असलेल्या क्षेत्राची पीक पाहणी करून घेतली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत असताना समस्या निर्माण होणार नाहीत। मित्रांनो, राज्य सरकारांना केंद्र सरकारकडे राज्यातील पेरणीचा तपशील, पेरणीखालील क्षेत्र, लागवडीखालील जे काही क्षेत्र आहे, कोणत्याही पिकाखाली किती क्षेत्र आहे, त्यानंतर पीक पाहणी पीक कापणीचा अहवाल हे सर्व देणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्याच्यासाठी केंद्र शासनाकडून या योजना राबवायला निधी दिला जातोय आणि या पार्श्वभूमीवरती आता नाईलाजाने किंवा या बंधनामुळे 100% ई-पीक पाहणी करावीच लागणार आहे आणि या अनुषंगाने आता सहाय्यक स्तरावरील ई-पीक पाहणी 100% राबवली जाऊन शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा निर्णय, कारण शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करावायची असताना सुद्धा ॲप्लिकेशन सुरू नसल्यामुळे किंवा ई-पीक पाहणी करता आली नव्हती आणि आता विविध योजनांपासून हे शेतकरी मुक्तील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सहाय्यक स्तरावरून ही आता ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे।
आपली जरी पीक पाहणी बाकी असेल तर आपल्या गावातील जे काही सहाय्यक असतील यांच्याकडे संपर्क करा. कुठल्याही प्रकारचे पैशाची मागणी ही सहाय्यकाच्या म्हणून केली जात नाही. जर तशा प्रकारचे काही तक्रार आपल्याकडे दिसून आल्या तर त्याची तक्रार आपण तहसील कार्यालयाकडे देऊ शकता. अगदी निःशुल्कपणे सहाय्यकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची 100% पाहणी केली जाणार आहे. धन्यवाद. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढल्या व्हिडिओसाठी कोणता व्हिडिओ तुम्हाला हवा आहे त्याबद्दल कमेंट करा. धन्यवाद.